सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। महाबळेश्वर पाचगणी येथील ज्या 14 जणांची अनधिकृत बांधकामे आहेत त्याबाबत कारवाईची मी मागणी केली आहे। त्यापैकी काही जण माझा फोटो वाई महाबळेश्वर पाचगणी सातारा परिसरात दाखवून माझी चौकशी करत असून यांना मारणार असल्याचे सांगत असल्याचे मला समजले आहे, अशी माहिती सुशांत मोरे यांनी यावेळी दिली। यावेळी ते म्हणाले, त्यांना माझी विनंती आहे, माझा नंबर 9850411163 हा असून संबंधितांनी फोन करून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक फाशीचा वड येथे वेळ आणि तारीख सांगावी, तिथे मी येण्यास तयार असून तिथे काय बघायचे ते बघा। मरणाला मी घाबरत नाही, मी मरेन पण माझे विचार जिवंत राहतील। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि पर्यावरण या विषयावर मी आवाज उठवणारच, अशी प्रतिक्रिया सुशांत मोरे यांनी दिली। कास अनधिकृत बांधकामे, इको सेन्सिटिव्ह झोन मधील बोगस दस्तऐवज, आदनी समूह, धरण परिसरातील फार्म हाऊस व हॉटेल्स तसेच उच्च न्यायालयातील अनेक याचिका अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत। त्यामुळे माझ्या जीविताला काय झाल्यास त्याला जिल्हा प्रशासन आणि संबंधित बांधकाम मालक जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। पाहूयात अधिक माहिती सुशांत मोरे यांच्याकडून। नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी तालुक्यामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं आहेत। त्या संदर्भात मी माहिती अधिकारात माहिती घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच फॉरेस्ट ऑफिस यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत। याबाबत मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले 2 ते 3 वेळा आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि उपोषणाला बसूनही कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासनाकडे झालेली नाही। जिल्हा प्रशासन, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत नोटिसा बजावण्याचं काम करते पण प्रत्यक्षात कृती करत नाही। या बांधकामामध्ये एकूण 14 बांधकामं अशी आहेत की ती मोठी धनदांडगी व्यावसायिक आणि उद्योगपती यांचे आहेत। जे भूमिपुत्र स्थानिक म्हणून जे ओरडतात ते यातले कोणीच नाहीत। सर्व जागा शेतकऱ्यांची घेऊन आमच्या जे बंगले इमले बांधलेले आहेत, हॉटेल्स बांधलेले आहेत, या संदर्भामध्ये मी तक्रार केलेली आहे। त्यामध्ये हॉटेल ब्राईटलँड आहे, हॉटेल पाचगणीचं क्लिप आहे, त्याच्यानंतर मॅप्रो गार्डन आहे, त्याचबरोबर ते अजून 13 बांधकाम अशी आहेत की या बांधकामाबाबत कोणतीही ठोस कारवाई जिल्हा प्रशासन करत नाही। नुकतेच गेले नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत माननीय डुडी साहेब, त्यांनी ॲक्शन मोडवर येऊन महाबळेश्वर तालुक्यातील 4 ते 5 बांधकामांना पाडण्याचं धाडस दाखवलेलं आहे। हे धाडस अद्यापर्यंत कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं नाही। मात्र या जिल्हाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन आणि कौतुकसुद्धा करतो। परंतु माझ्या बांधकामाबाबत दिलेली जी काय 14 नोटीस आहेत, ह्या दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षीच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हरित लवादाचे वकील ॲडव्होकेट कृणाल टोनपे यांच्यामार्फत मी 14 नोटिसा दिलेल्या आहेत। मात्र अद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने या 14 अनधिकृत बांधकामांना अभय दिलेला आहे। याबाबतीत कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासनाने केलेली आहे। याबाबत माननीय जिल्हाधिकारी, माननीय फॉरेस्ट ऑफिस, माननीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि माननीय मुख्याधिकारी पाचगणी यांनी येत्या 15 दिवसात जर उचित कारवाई केली नाही तर या संदर्भात सुद्धा मी हरित न्यायालयामध्ये याबाबतीत आज हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीमधील हे धनदांडगे व्यावसायिक आहेत, यांचे हस्ते परहस्ते माझे नातेवाईक, मित्र मंडळी यांना समक्ष जाऊन भेटणे, फोन करणे आणि ह्या व्यक्तीला ओळखता का, त्याला आम्ही खलास करणार आहे, मारणार आहे, अशा धमक्या, निनावी फोन आज सुरू झालेले आहेत। माझा त्यांना विनंती आहे की तुम्हाला जर मला मारायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9850411163 या नंबरवरती मला फोन करा। मला हुतात्मा स्मारक असेल, शिवस्फूर्ती असेल आपलं, त्यानंतर शिवतीर्थ बरोबर फाशीचा वड असेल, अशा ठिकाणी मी येतो आणि तुम्ही मला मारून टाका। मला विषय एवढाच आहे की तुम्ही मला मारलं तरी माझे विचार या आधारावर राहणार आहेत, विचार लोकांच्या लक्षात राहणार आहेत। 2005 पासून माहिती अधिकारात विविध विषयावर केलेले अर्ज असतील, कास पठारावरील बांधकामं असतील, त्याचबरोबर ते अदानीचा आता तळाळे प्रोजेक्ट जो चालू आहे त्या बाबतीत असेल, असे विविध माझे अर्ज आहेत। त्याचबरोबर नदीकाठी असणारे प्रदूषण आहेत ते होऊ नये यासाठी जे बंगले बांधलेले आहेत किंवा फार्म हाऊस बांधलेले आहेत त्याविरुद्ध सुद्धा मी याचिका दाखल केलेली आहे। या सर्व गोष्टी माझ्या रेकॉर्डवरती आहेत। जिल्हा प्रशासनानं माझ्या येणारे कॉल रेकॉर्डवरती लक्ष ठेवावं। मला माझ्या नातेवाईकांना जे फोन करतात आणि संपर्क करतात, मित्रमंडळींना दम देतात आणि खलास करण्याची भाषा करतात, माझं त्यांना म्हणणं असं आहे की बिनधास्त तुम्ही या फोनवरती फोन करून मला कुठेही बोलवा, मी येईन। परंतु माझे जे काही विषय आहेत, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि पर्यावरण जागृती, या बाबतीत मी माझं काम चालूच ठेवणार आहे। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला?
आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72 005.